जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात असलेल्या स्मशानभूमी नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरू लागल्या आहेत। यातील बहुतांश स्मशानभूमींना चिमण्या नसल्याने मृतदेहांचे दहन करताना निघणारा धूर परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे। उल्हासनगर महापालिकेच्या एकूण 4 स्मशानभूमी आहेत। त्यात पारंपरिक पद्धतीने मृतदेहांचे दहन केले जाते। पारंपरिक पद्धतीने स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो, शिवाय प्रदूषण होत असते। एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी साधारण 450 ते 500 किलो लाकडे लागतात, त्यामुळे धुराचे प्रदूषण होत असते। स्मशानातील धूर हा हवेबरोबर इतरत्र पसरत राहतो आणि आसपासच्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात जातोय। येणाऱ्या धुरामुळे नागरिक हैराण झाले आहेत। या धुराचे लोट इमारतीत सातत्याने येत असल्याने अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। बहुतांश स्मशानभूमीत चिमण्या बसवलेल्या नाहीत, त्यामुळे धुराची समस्या अधिक तीव्र झाली आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।